अहिल्यानगर जिल्ह्यासह प्रवरा खोऱ्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी। वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। येत्या रविवारपासून म्हणजेच 10 मे 2026 पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रवरा खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। वाढत्या तापमानामुळे अनेक गावांतील विहिरी, बोरवेल आणि पाणीपुरवठा योजनांचे स्रोत आटू लागले आहेत। परिणामी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेती पिके आणि जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। या परिस्थितीमुळे अनेक गावांमधून टँकरची मागणी वाढू लागली होती। दरम्यान प्रवरा नदीकाठच्या गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती। या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। बैठकीत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला। तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन 10 मे पासून प्रवरा नदीपात्रात आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले। या निर्णयामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आणि जनावरांसाठीही पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे। यावेळी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देताना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश दिले। तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेऊन शेवटच्या टोकाच्या गावापर्यंत पाणी पोहोचेल याची खात्री करण्यास सांगितले आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।